उपलब्ध असलेली अल्प गुंतवणूक आणि कमी जागा यामध्ये ससेपालनातून जास्त उत्पन्न मिळते. ससांना विशेष आहाराची गरज नसते व त्यांना मटणातील प्रथिनांचे प्रमाण भरपूर वाढते. ससा सामान्य आहार घेतात आणि त्याचे रूपांतर उच्च गुणवत्तायुक्त मांसामध्ये करतात. मांस उत्पादनाव्यतिरिक्त कातडी व लोकर मिळवण्यासाठी ही ससेपालन कोणासाठी आहे? भूमिहीन शेतकरी, अशिक्षित युवक व स्त्रिया ससेपालन करून अर्धवेळ कामाच्या स्वरूपात अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकतात. ससेपालनाचे फायदे: ससेपालन करून कुटुंबासाठी प्रथिनयुक्त मांसाचे उत्पादन करता येते. ससा आहार म्हणून सहज उपलब्ध पाला, टाकून दिलेला भाजीपाला, घरात उपलब्ध असलेले धान्य इत्यादींचा वापर करता येतो. ब्रॉयलर सशाचा वाढीचा वेग खूप जास्त आहे. 3 महिन्यांचे सशाचे पिल्लू सुमारे 2 किलोग्राम वजनाचे असते. सशाच्या मादीचे लिटर साईज एका विण्यातील पिल्लांची संख्या एका वेळी 8 ते 12 पिल्ले आहे. इतर मांसाची तुलना करता सशाच्या मटणात जास्त प्रथिने व ससेपालनाच्या पद्धती. घरामागील अंगणामध्ये कमी खर्चात बांधता येणाऱ्या एका शेडमध्ये ससेपालन केले जाऊ शकते. ऊन, पाऊस तसे कुत्रे, मांजरी इत्यादी प्राण्यापासून सशांचे संरक्षण करण्यासाठी शेड बांधणे आवश्यक आहे. ससे 2 प्रकारच्या घरांत पाळता येतात. डीप लिटर पद्धत: कमी ससे पाळण्यासाठी ही पद्धत उपयुक्त आहे. सशांनी जमिनीमध्ये बिळे खणू नयेत यासाठी जमीन काँक्रीटची बनविणे आवश्यक असते. या जमिनीवर तांदूळाच्या भुसा, तांदूळाचे तृण, लाकडाची फोलपटे इत्यादींच्या 4 ते 6 इंच जाडीचा थर दिला जातो. 30 पेक्षा जास्त ससे पाळण्यासाठी ही पद्धत उपयोगी नाही. नर सशांना वेगळे ठेवावे लागते. या पद्धतीने पाळलेल्या सशांना रोगांची लागण होण्याची शक्यता जास्त असते. शिवाय या पद्धतीमध्ये लहान पिल्ले पाळणेही कठीण जाते. पिंजरा पद्धत: लागणारी जागा: 1 प्रौढ नर ससा, 4 चौरस फूट 4 फूट, माद्या 5 4 फूट, पिल्ले 1.10 4 फूट. प्रौढ ससासाठी पिंजरा: प्रत्येक प्रौढ सशाचा पिंजरा 1.5 फूट लांब, 1.5 फूट रुंद व 1.5 फूट उंच असला पाहिजे. या आकाराच्या पिंजरात 1 प्रौढ कत्ती पिल्ले राहू शकतात. 1.5 फूट उंची, 1.5 फूट उंची. 1.5 फूट वरील आकाराचा पिंजरा 3 महिने वयापर्यंतच्या 4-5 पिल्लांसाठी योग्य आहे. प्रसूतीसाठी पिंजरे: सशांच्या वाढत्या पिल्लांसाठी वापरण्यात येत असलेल्या आकाराचे पिंजरे प्रसूतीसाठी वापरल्या जाण्यास पुरेसे असतात. मात्र